नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण एमएसटी सीटी 2026 चं ऑफिशियल वेटेज बघणार आहोत. ठीक आहे, खूप ठिकाणी चुकीचं वेटेज दिलेलं आहे. युट्यूबर्स चुकीचे वेटेज सांगतात. ठीक आहे, गुगलवरती चुकीचे वेटेज दिलेले आहे. ठीक आहे, आणि ते ऐकून तुम्ही अभ्यासाला लागतात आणि तुमची चुकीची अभ्यासाची सुरुवात होते बाळांनो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑफिशियल गोष्टी सांगणार आहे ज्या सीईटी सेलने डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याचनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाळांनो. ठीक आहे, सुरू करूया व्हिडिओला, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर तेजस देवरे होतं, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि सबस्क्राईब या पर्पजने नका करू, सबस्क्राईब या पर्पजने करा ना, जोपर्यंत तुमचं 99% येत नाही तुमचे, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. त्यामुळे सबस्क्राईब करा. ठीक आहे, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पोहोचवण्यापर्यंत मी तुमच्या सोबत असेल, है ना. आणि व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे आपण सीईटीच्या सगळ्या अपडेटसाठी. फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आपण आता पूर्ण बघूया सीईटी सेलचं जे वेटेज आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट, सीईटी ही तुमची पीसीएमची होते, पीसीबीची होते बाळांनो. ठीक आहे, सायन्सच्या स्ट्रीमसाठी विद्यार्थ्यांना बेसिकली. ठीक आहे, पीसीएमचे ग्रुपचे विद्यार्थी सीईटी देऊ शकतात, पीसीबीचे ग्रुपचे विद्यार्थी सीईटी देऊ शकतात. 20% जे वेटेज असतं बाळांनो ते क्लास 11च्या चॅप्टर्सला असतं. 80% वेटेज तुमचं क्लास 12च्या चॅप्टर्सला असतं. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टोटल तुमचा 200 मार्काचा सीईटीचा पेपर असतो बाळांनो. 200 पैकी तुमचा 160 मार्काचा पेपर हा 12th क्लासमधून येतो बाळांनो, आणि तुमचा 40 मार्काचा पेपर हा 11th क्लासमधून येतो बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही फक्त 12th जरी केलं, 160 जरी मार्क आले तरी तुम्ही 99% टच करून देतात बाळांनो. पण जर तुमचं स्वप्न 99.9 पर्यंत जायचं असेल, सीयूपी व्हीजीटीआय सारख्या कॉलेजमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला हे 40 मार्क पण खूप महत्त्वाचे असतात बाळांनो. हे 40 मार्क वरची रँक डिसाईड करतात. ठीक आहे, पण तुमचं प्रायमरी गोल काय पाहिजे की आपल्याला कमीत कमी 160 क्रॉस करायचे. 160च्या वरती जेवढे पण जातील ते आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण एक एक वेटेज बघूया. पहिले आपण मॅथ्सचं वेटेज बघूया बाळांनो. ठीक आहे, क्लास 12चं. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळ्यांचं वेटेज सांगणार आहे. ठीक आहे, फक्त मला थोडासा टाइम द्या एक्सप्लेन करायला गोष्टी. ठीक आहे, मॅथमॅटिकल लॉजिक बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो मॅथ्सचं, आता हे क्लास 12चं बोलतोय आपण. क्लास 12 मध्ये मॅथ्सचं किती येणार आहे बाळांनो? किती मार्काचा पेपर असतो मॅथ्सचा? 50 क्वेश्चन असतात मॅथ्सचे, बरोबर. किती? 100 मार्काचा तुमचा मॅथ्सचा पेपर. जस्ट अ सेकंड, लॅपटॉप थोडा इश्यू क्रिएट करतात. ठीक आहे, 100 मार्काचा तुमचा मॅथ्सचा पेपर असणार आहे. ठीक आहे, 100 पैकी बाळांनो 80 मार्काचा तुम्हाला कोणता असणार आहे? 12th क्लासमधून येणार आहे. आणि तुमचा 20 मार्काचा पेपर कुठून येणार आहे? 11th क्लासमधून येणार आहे. आता आपण हे जे वेटेज बघतोय मॅथ्सचं, कोणतं बघतोय? 12th क्लासचं बघतोय. म्हणजे आपण 80 मार्काचं वेटेज आधी बघतोय बाळांनो, आणि बाकीचंही नंतर बघूया. ठीक आहे, आता मॅथमॅटिकल लॉजिक झालं बाळांनो, ते तुमचं 6 मार्काचं चॅप्टर आहे. ठीक आहे, मॅट्रायसिस तुमचं 4 मार्काचं चॅप्टर आहे बाळांनो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 8 मार्काचं चॅप्टर आहे. ठीक आहे, त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तुमचं 4 मार्काचं चॅप्टर आहे. आता तिथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मी हाय प्रायोरिटी चॅप्टरला H मार्क करतोय. ठीक आहे, हाय प्रायोरिटी चॅप्टर आहे बाळांनो तुमचं. ठीक आहे, त्यानंतर वेक्टर झालं बाळांनो. वेक्टर 8 किंवा 12 मार्काला आलेलं होतं मागच्या वेळेस. ठीक आहे, 8 किंवा 12 मार्काला येतं. ठीक आहे, 8 ते 12 मार्क कन्सिडर करा. याला मी हाय वेटेज चॅप्टरमध्ये तुमचं टाकतोय. ठीक आहे, त्यानंतर तुमचं लाईन अँड प्लेन आहे बाळांनो 6 मार्कासाठी. लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्कासाठी. डिफरन्शिएशन 6 मार्कासाठी. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अगेन हाय वेटेज चॅप्टर, याला सगळ्यात प्रायोरिटीला तुम्हाला करायचं आहे बाळांनो. त्यानंतर तुमचं इंडेफिनाइट इंटिग्रेशन 8 मार्काला, याला सगळ्यात हाय प्रायोरिटी चॅप्टर तुम्हाला कन्सिडर करायचं आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं डिफिनाइट इंटिग्रेशन 4 मार्काला येणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन फक्त 2 मार्काला येणार आहे. याला तुम्ही स्किप केलं तरी चालेल. काय केलं? स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो प्रोबॅबिलिटी डिफरन्शियल इक्वेशन तुमचं 6 मार्काला येणार आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 4 मार्काला. बायनोमियल डिस्ट्रीब्युशन 2 मार्काला. याला सुद्धा तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे आता या क्षणी. ठीक आहे, नंतर तुम्ही करू शकता, पण या क्षणी स्किप केलं तरी चालेल. आता इथं बघा बाळांनो, तुमचं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झालं, इंडेफिनाइट इंटिग्रेशन झालं, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचं वेक्टर झालं, तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं बाळांनो, आणि तुमचं लाईन अँड प्लेन सुद्धा खूप इम्पॉर्टंट कन्सिडर केलं जातं, कारण हे 6 मार्काला मागच्या वेळेस हे चॅप्टर तुमचं 10 मार्काला सुद्धा आलेलं होतं. ठीक आहे, काही शिफ्ट्समध्ये. ठीक आहे, तर हे सुद्धा तुमचं हाय वेटेज चॅप्टर्स असणार आहे बाळांनो. हे झालं तुमचं मॅथचे 12 चॅप्टर. हे मॅथचे सगळे चॅप्टर बाळांनो, हे सगळे चॅप्टर मिळून तुमचं सगळं वेटेज झालं तुमचं हे 80 मार्काचं वेटेज झालं बाळांनो. 80 मार्क तुमचे 12वी मधून आले मॅथ्सला. ठीक आहे, आता आपण मॅथचे जेव्हा 11चे चॅप्टर बघतो बाळांनो, जेवढे पण 11चे चॅप्टर आहेत सगळे सेम वेटेजला येतात. एक प्रश्न येतो फक्त. एक प्रश्न म्हणजे तुमचा किती मार्काला बाळांनो? 2 मार्काला, है ना. 2 मार्काला तुमचा एक प्रश्न असतो. तर असे प्रत्येक चॅप्टर मधून तुमचं किती मार्काला येणार आहे बाळांनो? 2-2 मार्काला प्रत्येक चॅप्टर मधून येणार आहे. ठीक आहे, हे सगळे चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत बाळांनो. याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, ट्रिग्नोमेट्रीला सगळ्यात आधी करा, स्ट्रेट लाईनला सगळ्यात आधी करा, त्यानंतर तुमचं सर्कलला आधी करा बाळांनो, आणि तुमचं पीएनसीला आधी करा, आणि प्रोबॅबिलिटीला आधी करा. हे असे चॅप्टर आहेत ना, हे तुम्हाला 12thला बी कामात येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, 12thच्या रेफरन्स
काही काही रेफरन्सेस असतील म्हणून यांना प्रायोरिटीला करा. पण ठीक आहे, सगळे चॅप्टर तुमचे सगळे मिळून किती मार्काला येणार आहे? 20 मार्काला सगळे चॅप्टर येणार आहेत बाळांनो तुमचे. ठीक आहे, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बाळांनो एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्हाला सेम टू सेम पेपर बघायला भेटेल. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना वाटेल का महाराष्ट्राचा नंबर 1 आहे. तुम्ही लास्ट 10 वर्षाचे रिझल्ट बघू शकतात बाळांनो. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओमॅटी, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का महाराष्ट्राचा नंबर 1 आहे? कारण सगळे टीचर्स तुमचे आयआयटीएन्स, एनआयटीएन्स आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा आयआयटी, एनआयटीएन टीचर सीईटी साठी कोणी आणले असतील बाळांनो ऑनलाईन मध्ये, तर मी आणलेले आहेत. ठीक आहे, आता मी असं नाही म्हणत तुमचे जे शिक्षक आहेत ते चुकीचं शिकवतात तुम्हाला, असं बिलकुल नाही म्हणत. ठीक आहे, पण सीईटी एक्झामसाठी बाळांनो जी टाइम बेस एक्झाम आहे, विदिन सेकंड तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, त्यासाठी आयआयटीएन टीचर्स असणं गरजेचं आहे. कारण त्यांनी स्वतः सीईटी क्रॅक केलेली 99% स्वतः मेन्स क्रॅक केली, स्वतः ऍडव्हान्स क्रॅक केली, 4 वर्ष आयआयटी मध्ये शिकले, त्यानंतर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत बाळांनो. म्हणून नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आहे बाळांनो. है ना, मी असं नाही म्हणत तुम्हाला जे 15 वर्षाचे शिक्षक शिकवतायत ते चुकीचं शिकवतात, ते बरोबर शिकवतायत, पण ते बोर्डसाठी शिकवतायत, सीईटी साठी नाही शिकवत. त्यांनी सीईटीची एक्झाम क्रॅक केलेली आहे का? त्यांना माहिती आहे 99% साठी त्या 3 तासात किती फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, ते टेम्परामेंट त्यांना माहिती आहे का? नाही माहित बाळांनो. है ना, म्हणून योग्य गोष्टींना शिका, योग्य गोष्ट टीचरांकडून शिका. ठीक आहे, सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून बघायला भेटतील तुमच्या सीईटीच्या परीक्षेत बाळांनो. ठीक आहे, म्हणून गॅरंटी देतोय, ऑन कॅमेरा ऑन प्लॅटफॉर्म या गोष्टीची गॅरंटी घेतोय मी. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडेल बाळांनो, कारण हा सीईटीचा स्कोर डिसाईड करेल तुमचं कॉलेज, आणि कॉलेज डिसाईड करेल तुमची प्लेसमेंट. तुम्हाला 40 लाखाचं पॅकेज भेटतं, 50 लाखाचं पॅकेज भेटतं, हे कोण डिसाईड करणार आहे? हे तुमचा सीईटीचा स्कोर डिसाईड करणार आहे, बोर्डाचा स्कोर नाही डिसाईड करणार आहे. है ना, म्हणून इथं योग्य निर्णय घ्या बाळांनो, काही चूक नका करू. ठीक आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची, तुम्हाला तुमचा जनरेशनल बदलायचंय बाळांनो, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे. मला माहिती आहे माझे जे व्ह्युअर्स आहेत ते गरीब घराण्यातून येतात किंवा लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून येतात, आणि त्यांना स्वतःची परिस्थिती बदलायची आहे बाळांनो. आणि तुमच्याकडे शिक्षण हे एकच संधी असते तुमची परिस्थिती बदलण्यासाठी. मला माहिती आहे तुमच्याकडे फॅमिली बिझनेस नाहीये, है ना, म्हणून इथं योग्य निर्णय घ्या, योग्य टीचरांकडून शिका, योग्य स्कोर करा बाळांनो, आणि बेस्ट कॉलेजमध्ये जा बाळांनो. मी तुम्हाला पोहोचून देईल बेस्ट कॉलेजमध्ये. ठीक आहे, काही अडचण असेल क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मधून या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही विचारू शकता. चला, आता आपल्याला वळायचंय बाळांनो फिजिक्स वरती. ठीक आहे, फिजिक्सच्या जर वेटेज बद्दल बोलायचं झालं बाळांनो, रोटेशनल डायनामिक्स 3 किंवा 4 मार्काला येणार आहे तुमचं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 3 किंवा 4 मार्काला. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस 3 किंवा 4 मार्काला. थर्मोडायनामिक्स 3 किंवा 4 मार्काला. ठीक आहे, आणि बाकीचे जे चॅप्टर बघ, आणि तुम्हाला सांगतो वेव्ह ऑप्टिक्स ते 3 किंवा 4 मार्काला. हे चॅप्टर्स 3 किंवा 4 का बोललो बाळांनो? कारण मागच्या वर्षी ऑब्झर्व केलं, जरी हे सीईटीने वेटेज दिलं होतं, ठीक आहे, 3-3 मार्काचं, पण हे चॅप्टर 4-4 मार्काला आले होते मागच्या वर्षाच्या काही शिफ्ट्स मध्ये, म्हणून मी यांना मार्क करून घेतलं बाळांनो. ठीक आहे, आता रोटेशनल मोशन सगळ्यात हाय वेटेज चॅप्टर आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची बाळांनो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, केटीजी, थर्मोडायनामिक्स, हे 4 खूपच महत्वाचे पिलर्स असतात फिजिक्सचा. मॅक्झिमम पेपर हे चॅप्टर्स तुमचा कव्हर करतात बाळांनो. ठीक आहे, सगळे 4-4 मार्काला येतात. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की सर रोटेशन डिफिकल्ट आहे, मग आम्ही का करू, बाकीचे चॅप्टर करून घेतो ना. पण रोटेशन मधून 4 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, बाकीचे चॅप्टर करून किती 1-1, 2-2 प्रश्नांसाठी तुम्ही बाकीचे चॅप्टर करताय बाळांनो. हे महत्वाचे चॅप्टर यांना स्किप नका करू. ठीक आहे, ऑसिलेशन 2 मार्काला येणार आहे, फक्त तुम्ही शेवटच्या क्षणी केलं तरी चालेल. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अगेन 3 मार्काला. वेव्ह ऑप्टिक 4 मार्काला. इलेक्ट्रोस्टॅटिक तुमचं 3 मार्काला बाळांनो, महत्वाचं चॅप्टर आहे, कधी कधी 4 मार्काला सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी अगेन महत्वाचं चॅप्टर आहे, 2 मार्काला. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 3 मार्काला बाळांनो. मॅग्नेटिक मटेरियल 1 मार्काला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 2 मार्काला येणार आहे तुमचं. ठीक आहे, एसी तुमचं 2 मार्काला येणार आहे बाळांनो. ड्युअल नेचर अँड रेडिएशन हे तुमचं 2 मार्काला येणार आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर तुमचं 3 मार्काला येणार आहे बाळांनो. झालं तुमचं. हे किती मार्काला येणार आहेत पूर्ण फिजिक्स तुमचं? आता हे 40 मार्काचं फिजिक्स झालं बाळांनो तुमचं क्लास 12 मधून, है ना. आता क्लास 11 मधून तुमचं फिजिक्स किती मार्काला येणार आहे? तुमचं 10 मार्काला फिजिक्स येणार आहे बाळांनो. 40 + 10 50 मार्क झाले, है ना. तुमचा फिजिक्स किती मार्काला येतं? 50 मार्काचं. केमिस्ट्री किती मार्काला? 50 मार्काला. मॅथ्स किती मार्काला? 100 मार्काला, है ना. एवढं माहिती आहे ना, है ना. या 50 पैकी 40 मार्काला काय असतं? क्लास 12. 10 मार्काला काय असतं? क्लास 11. सेम केमिस्ट्रीसाठी सुद्धा. आणि मॅथ्स मध्ये काय असतं? 100 पैकी 80 मार्काला असतं क्लास 12 आणि 20 मार्क्सला असतं क्लास 11, है ना. आता फिजिक्स बघणार तुम्ही क्लास 11चं सगळ्या चॅप्टरला एक प्रश्न येणार आहे 1-1 मार्काला. सिंपल, कोणतेही करा, तुम्हाला जे पटत असेल ते करा. पण ग्रॅव्हिटेशन इथं सोपं आहे बाळांनो. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय असतं? Gm1 m2/r². आणि तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय असतं 12ला? K काय असतं तुमचं? Q1 Q2/r².
खूप काही सिमिलॅरिटी आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये, म्हणून तुम्ही ग्रॅव्हिटेशनला करा, माझं असं म्हणणं आहे. पण ते एकच मार्क आलाय तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकतात, पण माझा सजेशन आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक करा, सेमी कंडक्टर करा, कारण हे दोघं चॅप्टर तुमचे 12th मध्ये कंटिन्यू होतात है ना, तर तुमचा बेस बनून जाईल बेसिकली. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये जसे वेटेज आहे, आता रोटेशनला आम्ही 4 तास दिलेले आहेत क्रॅश कोर्समध्ये, त्याच जागेवर जर तुम्ही सेमी कंडक्टर म्हणणार, सेमी कंडक्टर आम्ही 1 तासात संपवलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार सर काही चॅप्टर 1 तासात संपवले आणि काही चॅप्टरला 4-5 तास दिले, का दिलेले आहेत? कारण रोटेशन आम्हाला माहिती आहे जास्त मार्क्सला येणार आहे, म्हणून त्यानुसार टाइम अलोकेशन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला 0 ते 99% पर्यंत पोहोचून द्यावं है ना. चला, त्यानंतर केमिस्ट्रीवरती येऊया आपण. केमिस्ट्रीचं जर सॉलिड स्टेट बघायला झालं बाळांनो 3 मार्काला, आता बघा इथं सुद्धा सॉलिड स्टेट 3 किंवा 4 मार्काला, सोल्युशन 3 किंवा 4 मार्काला, त्यानंतर तुमचं थर्मोडायनामिक्स 3 किंवा 4 मार्काला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 किंवा 4 मार्काला, ग्रुप 16-17 एलिमेंट 3 किंवा 4 मार्काला, ट्रान्झिशन एलिमेंट 2 किंवा 3 मार्काला. काही चॅप्टर जे वेटेज व्हॅरी करून गेलो होतं मागच्या वेळी, म्हणून ते लिहितोय मी इथं. ठीक आहे, हे 4 अल्कोहोल फिनोल इथर 4 मार्काला, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड 4 मार्काला. हे 3 किंवा 4 मार्क, 3 किंवा 4 मार्क एक्झॅक्ट नाही बाळांनो. काही शिफ्टमध्ये 3 प्रश्न आले होते, काही शिफ्टमध्ये 4 प्रश्न आले होते है ना. मी तुम्हाला इझिली सांगून मोकळा होऊ शकतो की सॉलिड स्टेट 3 मार्काला, सोल्युशन 3 मार्काला, नाही, पण तुमच्या डोक्यात रियालिटी घुसायला पाहिजे है ना. चला, सॉलिड स्टेट 4 मार्क, सोल्युशन 4 मार्क, इक्विलिब्रियम 2 मार्क, थर्मोडायनामिक्स 4 मार्क, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 4 मार्क, केमिकल कायनेटिक्स 2 मार्क, ग्रुप 16-17-18 एलिमेंट्स तुमचं 3 मार्काला, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट 2 मार्काला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2 मार्काला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 2 मार्काला. ठीक आहे, त्यानंतर बघणार बाळांनो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड तुमचं 4 मार्काला. ठीक आहे, अल्कोहोल फिनोल 4 मार्काला, अमाइन्स 3 मार्काला, बायोमॉलिक्युल्स 2 मार्काला, पॉलिमर 2 मार्काला, ग्रीन केमिस्ट्री तुमचं 2 मार्काला. अशा पद्धतीने तुमचं टोटल 40 मार्काचं वेटेज झालं बाळांनो केमिस्ट्रीचं क्लास 12th मधून. आता 10 मार्काचं जे वेटेज आहे बाळांनो ते कुठून येणार आहे? क्लास 11 मधून. क्लास 11 चे सगळे चॅप्टर तुमचे 1-1 मार्काला येणार आहेत बाळांनो. अशा पद्धतीने तुमचं 10 मार्काचं वेटेज झालं क्लास 11 मधून. ठीक आहे, अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत, थांबा, इथून पळून नका जाऊ व्हिडिओ सोडून. काही गोष्टी सांगायच्या आहेत मला. तुमच्या याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, कारण हे कंटिन्यू होणार आहे तुमचं क्लास 12th मध्ये. ग्रुप 1 आणि 2 तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, कारण पिरियोडिक टेबल तुम्हाला कंटिन्यू होतो क्लास 12th मध्ये. त्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिक्स हे इम्पॉर्टंट आहे बाळांनो, कारण तुमची जीओसी जर व्यवस्थित राहिली, जीओसी म्हणजे काय, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे जर व्यवस्थित राहिलं तुम्ही क्लास 12th मध्ये चांगला परफॉर्मन्स देणार. ठीक आहे, आता एक गोष्ट सांगतो, बायोवाल्यांना पण सांगतोय, एक गोष्ट माझं ऐकून जा, पण मला काय सांगण्याचा प्रयत्न आहे ना, प्लीज ऐकून जा है ना. बायोलॉजीवाल्यांचं एक्झॅक्ट वेटेज कुठेच डिक्लेअर केलेलं नाहीये, तुम्हाला पर्सेंटेज वाईज वेटेज दिलेलं आहे बाळांनो. ह्युमन फिजिओलॉजी 10 ते 12%, रिप्रोडक्शन तुमचं 14 ते 16%, जेनेटिक्स 10 ते 12%, सेल डिव्हिजन सेल बायोलॉजी तुमचं 8 ते 10%. बाकीचे तुम्ही वेटेज इथं बघू शकता. आता मला सांगायचं काय एक गोष्ट, आता बायोलॉजीचा मी टीचर नाही म्हणून चुका होतात. ठीक आहे, जे वेटेज दिलेले ते तुम्हाला मी दाखवलं है ना. पण बायोलॉजीसाठी आपल्या जे चारू मॅम आहेत क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी नीट मध्ये पण टॉप केलं मागच्या वर्षी आणि फार्मसीमध्ये पण केले, म्हणून बायोवाल्यांसाठी सुद्धा क्रॅश कोर्स मॉक टेस्ट आहे सीईटी साठी. प्लीज तुम्ही पण एनरोल करा है ना. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत बाळांनो. जो तुमचा सीईटीचा पेपर असतो है ना, सीईटीचा पेपर तुमचा 200 मार्काचा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 160 वरती तुम्हाला 99% येऊ लागतात, तुम्हाला सीओईपी भेटून जातं है ना, किंवा टॉप इंजिनिअरिंग टॉप फार्मसी कॉलेज तुम्हाला भेटून जातं. आता 99च्या वरती तुम्ही जितकं चांगले आणणार तेवढी तुमची चांगली ब्रांच होईल. आता बघा सीओईपी मध्ये 99.8 ला तुमची सीएस ब्रांच क्लोज होऊन जाते, कम्प्युटर सायन्स है ना. जर तुमचं स्वप्न असेल 50 लाखाचं पॅकेजचं तर तुम्हाला 99.8% आणावे लागतील बाळांनो है ना. रियालिटी आहे है ना. तर तुमचं फक्त 160 फक्त 12चा स्कोर करून तुमचं 160 मार्कावरती 99% आले, तुम्ही सीओईपी सीएस भेटेल का? तुम्हाला नाही भेटणार. त्यासाठी 11चा स्कोर सुद्धा इम्पॉर्टंट आहे बाळांनो. पण आपलं स्वप्न डायरेक्ट 99.9चं असायची गरज आहे का आपल्याला? नाही. आपलं स्वप्न पहिले 99चं पाहिजे बाळांनो, त्यानंतर आपण 99.9 वरती नक्कीच मेहनत करू, भेटणार आहेत आपल्याला. पण पहिले आपल्याला 99 ऍटलीस्ट सिक्युअर करायचे, कारण जेव्हा तुमचे 99 येऊन लागतात ना, तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप 5 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात बाळांनो, महाराष्ट्राच्या टॉप 5 कॉलेजेसमध्ये. समजताय या गोष्टी? स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ येणार आहे आपला, जर तुम्हाला हवा असेल तर कॉमेंट करा स्ट्रॅटेजी, मी नक्की स्ट्रॅटेजीवरती एक डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे बाळांनो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला जर सीईटी मध्ये चांगला स्कोर करायचा असेल, या 5 गोष्टी फक्त इनफ आहेत बाळांनो. याला आम्ही 5 कॉम्बिनेटर स्ट्रॅटेजी म्हणतो, 5 डॉमिनेटर स्ट्रॅटेजी म्हणतो बाळांनो. सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, कोणतेही चॅप्टर, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, त्यानंतर थर्मोडायनॅमिक्सचे सगळे न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनॅमिक्सला
कोणते कोणते प्रश्न आले आणि त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला करायचंय बाळांनो. त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड होतात, मॉक टेस्ट प्रोव्हाइड होतात. एवढ्या गोष्टी इनफ आहेत तुम्हाला. क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट एवढी इनफ आहे बाळांनो तुम्हाला 99% साठी. एवढ्या 5 कॉम्बिनेटर. आता कितीही कोणी तुम्हाला ज्ञान वाटत असेल की तुम्ही हे बुक करा ते बुक करा, काहीच कोणतंच बुक करायची गरज नाही. जर तुम्ही हे 5 गोष्टी केल्या तुम्हाला कोणतंच बुक करायची गरज नाही. समजतात गोष्टी. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ असेल तर कॉमेंट नक्कीच करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.